मित्रांनो नमस्कार. काल शिवजयंती पार पडली आणि त्यानिमित्ताने मी अनेक ठिकाणी पाहिलं, अनेक उपक्रम त्याच्यामध्ये राबवण्यात आले. आमचे पोलीस विभागातील मित्र दयानंद पाटील यांनी त्यांच्या घरी अतिशय चांगला देखणा असा शिवजन्मोत्सवाचा देखावा तयार केला होता आणि घरोघरी शिवजयंती या संकल्पनेअंतर्गत त्यांनी आपल्या घरी अतिशय चांगली शिवजयंती साजरी केली. अनेकांना तो देखावा पाहण्यासाठी त्याने निमंत्रित केलं होतं. मागच्या वर्षी मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि अतिशय छान पद्धतीने ते घरी सगळेजण स्वतःचं योगदान देऊन परिश्रम, संकल्पना, आर्थिक भार हे सगळं स्वतः करून छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करतात, त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. महाराजांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे त्या सगळ्याच्याबद्दल एक आभाराची भावना ते आजच्या दिवशी व्यक्त करतात आणि त्यांचा जन्मोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात. मी त्या दोन्ही त्या जोडप्याचं म्हणजे दयानंद पाटील आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो. त्यांच्या संपूर्ण परिवाराचं अभिनंदन करू इच्छितो की अतिशय सातत्यपूर्णरित्या ते हे उपक्रम दरवर्षी साजरा करत असतात. त्याचबरोबर शिवजन्मोत्सव समिती जी लातूरची आहे तिनेही अनेक सामाजिक उपक्रम घेत अगदी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. पाळण्याचा सोहळा असेल किंवा आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील, म्हणजे सामान्य जनतेला उपयोगी पडणारी जे काही म्हणून उपक्रम होते आणि पारंपरिक पद्धतीने पाळणासुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साजरा केला. त्याला खासदार महोदय, जिल्हाधिकारी महोदया हे सगळेजण उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरामध्ये अतिशय देखणा असा पारंपरिक हा सोहळा त्यांनी साजरा केला. समाजोपयोगी उपक्रमही त्यांनी घेतले आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली शिवजयंती, रयतेच्या उपयोगी पडणारे उपक्रम हाती घेऊन साजरी केलेली शिवजयंती, अशा पद्धतीची शिवजयंती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनेही लातूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली. आणि अजूनही अनेक काही चांगले उपक्रम समाजोपयोगी पद्धतीने राबवून शिवजयंती साजरी केली गेली असेल. कदाचित इतर उपक्रम माझ्या माहितीमध्ये नसतील, परंतु त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत असलेले उपक्रम आणि त्या पद्धतीची शिवजयंती या सगळ्यांनी साजरी केली. या सगळ्यांचंच मी तर अभिनंदन करतोच आहे, पण आपणही सगळेजण या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. महाराष्ट्रात अशा पद्धतीने ज्यांनी म्हणून शिवजयंती साजरी केली त्या सगळ्यांचंच आपण मनापासून अभिनंदन करूया. त्याचबरोबर काल सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे काही व्हिडिओ माझ्या फेसबुकला पाहण्यात आले त्यामध्ये मग ते ठरल्याप्रमाणे साऊंड लावून, DJ लावून काही ठिकाणी मोठमोठे आवाज आणि त्याच्यावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई. काय हात वर करायचं आणि नाचायचं, त्याला फार काही लागत नाही, त्याला अक्कल लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. न लावणाऱ्याला अक्कल लागते, न नाचणाऱ्याला अक्कल लागते. अशा पद्धतीचेही काही उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साजरे केले गेले तेही मी पाहिलं. आणि मागच्या वर्षी आम्ही गणपती उत्सवाच्या दरम्यान एक DJ मुक्त लातूर अशा पद्धतीची संकल्पना राबवली होती. आमचा तेव्हाही DJला विरोध नव्हता, आमचा आजही DJला विरोध नाही. पण शासकीय नियम न पाळता जे आवाज वाढवले जातात आणि त्याच्यामुळे लोकांच्या कानाला जो धोका निर्माण होतो, कर्णबधिरता जी लोकांना येते, काही लोकांना हृदयविकाराचा पण त्रास होतो, त्या आवाज वाढवण्याच्या गोष्टीला आम्ही जे काही मित्रमंडळी होतो तर आमचा कालही विरोध होता, आजही विरोध आहे, उद्याही विरोध राहील. कारण हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना धरून नाही आहे. त्यांनी अशा पद्धतीने शिवजयंती आपण महापुरुषाची साजरी करावी, कुठलेही महापुरुष असू देत ते, हे अभिप्रेत नाही आहे. त्यांची शिवजयंती असेल किंवा त्यांचे जे काही जयंती उत्सव असतील महापुरुषांचे, हे त्यांच्या विचारांच्या पद्धतीने, त्यांच्या राहणीमानाच्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने ते साजरे केले गेले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या विचारांना प्रतिष्ठा येईल आणि त्यांना शोभेल अशा पद्धतीची शिवजयंती साजरी केली गेली पाहिजे. परंतु अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करणं म्हणजे त्यांच्या विचारांना शोभेल अशी पारंपरिक पद्धतीने हे कष्टाचं काम आहे. त्याला नियोजन करावं लागतं, त्याला मेहनत करावी लागते. अगदी ढोलताशा पथकवालेसुद्धा जी तयारी करतात ते बिचारे महिना 2-2 महिने कष्ट करतात त्याच्यामध्ये, तेव्हा कुठे एक ढोलताशा पथक व्यवस्थित आपली कामगिरी पार पाडू शकतं. हे जे काही काल रात्री झालं तिथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, खास करून रात्री 8 ते 10च्या दरम्यान,
त्याला काही कष्ट करावे लागत नाही, त्याला काय महिना 2 महिन्याची मेहनत लागत नाही. एक स्टेजवाला असतो, त्याला पैसे द्यायचे, त्याला स्टेज मार म्हणायचं. एक होर्डिंगवाला असतो, त्याला डिझाईन कर म्हणायचं, ते डिझाईन अप्रूव्हल करायचं आणि होर्डिंग लावून टाकायचं. फक्त पैसे खर्च करावे लागतात. एक डीजेवाला धरायचा, त्याला साऊंड लावायला सांगायचं आणि सुरू करायचे गाणे. गाणे तर काय तयारच असतात, काहीच प्रश्न नाही. आणि आपण एक चांगले चांगले पांढरे स्वच्छ कपडे घालून एक फेटेवाला एक धरायचा, त्याला फेटे बांध म्हणून सांगायचं आणि फक्त स्टेजवरती उपस्थित राहायचं आणि गाणे लावून टाकायचे. आणि मग खाली मुलं नाचत राहतात, आपणही वरून थोडं थोडं असं असं हात करून नाचायचं. काही जण खाली उतरून नाचतात, त्यांना बरं वाटतं. आणि हे सगळे करणारे जास्त करून तर राजकीय पक्षाचे लोक असतात की ज्यांना खुश करण्याचा एक रोग लागलेला आहे. लोकांना खुश करायचं, लोकांना तरुणाईला काय आवडतं ते आपण द्यायचं, तिचं प्रबोधन करावं, तिच्यासोबत काही चांगले संस्कार करावेत, त्यांना काही चांगल्या पद्धतीने शिवजयंती किंवा इतर महापुरुषांच्या जयंत्या साजरा करायला लावाव्यात. हा प्रगल्भ विचार राजकीय पक्षांमध्ये आजकाल राहिलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे मग राजकीय पक्षाचे लोक तिथं ते DJ लावतात, लोक म्हणजे मुलं मुली नाचतात, हेही नाचतात खाली उतरून. आणि आम्ही काहीतरी त्यांना खुश केलं, एक चांगला त्यांच्या मनाला समाधान देणारा उपक्रम आम्ही राबवला. आणि मग त्यांचे समर्थक असतात, ते येऊन फेसबुक लाईव्ह वगैरे करतात, काही जण स्टोरी ठेवतात, कोणी स्टेटस ठेवतात. त्यांनाही थोडंसं नेत्यांना खुश करायचं असतं. माहीत असतं मनातल्या मनात त्यांनाही की आपण हे काय करतो हे चुकीचं आहे, एवढा आवाज वाढवायला नको, या आवाजाचा लोकांना कानाला त्रास होऊ शकतो, सगळंच माहिती असतं. म्हणजे आम्ही जे काही प्रबोधन केलेलं आहे ते यांच्यापैकी कोणी पाहिलेलं नाही अशातला भाग नाही, या सगळ्यांनीच ते पाहिलं आहे. तुम्ही साऊंड लावता, DJ लावता, तर मग कमीत कमी आवाज तरी आपण नियमात ठेवला पाहिजे, याची तरी सामाजिक काळजी, सामाजिक भान या राजकीय पक्षाच्या लोकांनी ठेवलं पाहिजे. कारण हेच दावा करतात की आम्ही जे काही राजकारण करतो, जे काही आम्ही वेळ देतो, हे आम्ही समाजाच्या हितासाठी देतो. तर मग समाजाचं हित कायद्याप्रमाणे आवाज ठेवण्यामध्ये आहे का कायद्यापेक्षा, मंजुरीपेक्षा जास्त आवाज ठेवून लोकांच्या कानाचं नुकसान करण्यामध्ये आहे? समाजाचं हित नेमकं कशामध्ये आहे याचं भान, सामाजिक जाण आणि सामाजिक भान सुद्धा या लोकांना राहत नाही. काय खुश करायचा एकदा रोग लागला ना की त्याला काही मर्यादा नसते. आपण माणसं कितीही आणि कशाही प्रकारे लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. काय खुशमस्करी म्हणतात ना किंवा खुशामतगिरी म्हणतात, तो एक आजार आहे, ती वृत्ती नाही आहे, रोग आहे तो. आणि तो एकदा लागला की मग तो माणूस कुठंच थांबत नाही, त्याची काही मर्यादा नसते की आपण कुठपर्यंत जावं त्याच्यामध्ये. आणि ज्या समाजहिताचा दावा हेच राजकीय पक्ष करतात, तेच समाजाच्या अहितामध्ये ज्यावेळेस काम करतात तेव्हा ते आपण सगळेजण डोळ्यांनी काल पाहतो. यांचा जेवढा दोष आहे त्याच्यापेक्षा जास्त दोषी पोलीस विभाग आहे लातूरचा. लातूर जिल्ह्याची SP सुमोय मुंडेजी चांगले आहेत, स्वभावाने चांगले आहेत, काही प्रश्न नाही. ॲडिशनल SP पण स्वभावाने चांगले आहेत, मी दोघांनाही वैयक्तिकरित्या जाणतो. परंतु मला हे अत्यंत खेदाने म्हणावं असं वाटतं की या दोघांच्याही हाताखाली जो पोलीस विभाग आहे तो मात्र आपल्या कर्तव्याचं पालन नीट करत नाही. कारण जेव्हा हे आवाज कर्कश होत जातात तेव्हा तिथे पोलीसवाले उभे असतात आणि ते उभे असताना त्यांच्या साक्षीने हे आवाज वाढले जातात. त्यांनाही कळत असतं की हा आवाज जरा जास्त झाला आहे, हा लोकांच्या कानाला त्रास देत असेल, परंतु तरीही ते तमाशा बघत बसतात, ढिम्मपणाने बसतात. आणि हे अधिकारी या पोलिसांना जाब विचारत नाहीत की काल जे काही छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालं, ज्या पद्धतीने आवाज वाढवून येत होते, ते तुम्ही गप्प तमाशा बघत का बसला, तुम्ही हस्तक्षेप का नाही केला, तुम्ही आवाज का नाही कमी केला? अहो, पोलिसाचा एवढा धाक असतो की एक साधा कॉन्स्टेबल काठी घेऊन जरी गेला ना तरी आवाज आपोआप कमी होतो. परंतु ते गेलं पाहिजे, ते केलं पाहिजे. कुणाचं तरी याच्यात नुकसान होतं आहे, एखाद्या माणसाचे कान कायमचे जाऊ शकतात, एखाद्या माणसाला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो. साधी माणुसकीची भावना आपल्या अंगामध्ये पाहिजे. पण जर आपलं हृदयच जर पाषाणाचं झालं असेल, काळीजच जर आपलं मेलेलं असेल, आपल्याला कशाचंच काही वाटत नसेल, तर मग कसं होणार, नाही का? आमच्यासारखे सामाजिक भान असणारे लोक जाऊ शकतात, निवेदन देऊ शकतात, विनंती करू शकतात, जागरूकता आणू शकतात. पण आम्ही कायदा हातात घेऊन कायद्याच्या बाजूने तिथे जाऊन चौकात उभं टाकू शकत नाही ना. आणि जर पोलीस विभागाला हीच जर अपेक्षा असेल की आमच्यासारख्या लोकांनी काही माणसांना कामाला लावावं आणि कायद्याचे लोक जे काही करत नाहीत किंवा पोलीस विभागाने जे केलं पाहिजे ते जे करत नाहीत, ते आमच्यासारख्या लोकांनी काही लोकांना कामाला लावून ते करायला लावावं अशी जर त्यांची इच्छा असेल, तर कदाचित भविष्यात आमच्यासारख्या लोकांना तेही करावं लागेल. मग म्हणू नका की आम्ही कायदा हातात घेतला. म्हणजे तुम्ही जर तुमचं कर्तव्य पार पाडायला कमी पडत असाल तर मग काही लोक समाजातले पुढे येऊन कायद्याची बाजू हातामध्ये घेऊन काही एखादा उपक्रम करू शकतील.
नंतर जो तुम्हाला तो सहन नाही झाला तर परत असं नका म्हणू की यांनी कायदा हातात घेतला. आता करणारे जे लोक होते तिथे DJ लावणारे ते माझे सगळे स्नेही आहेत. त्यांना माहिती आहे भूमिका काय आहे काही नाही माझी. त्यांच्यापासून काही लपलेलं नाही आहे. त्यांनाही लावताना काही नाही वाटलं. ही चांगली माणसं आहेत बरं का ही सगळी. ही माणसं खराब नाही आहेत. ज्या ज्या लोकांनी तिथे ते लावले होते ना साऊंड सगळे, त्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि ते सगळी चांगली माणसं आहेत. अतिशय सज्जन, अतिशय चांगली माणसं आहेत. पण काय हा जो आजार आहे खुश करण्याचा, त्या आजारामध्ये मग कुठं माणसाला भान राहतं की आपण काय करतो काय करत नाही. चांगली माणसं वेड्यासारखी वागताना आपण पाहतो, जे की काल पाहिलं. परंतु ह्याच्यात सगळ्यात मोठा दोष हा पोलीस विभागाचा आहे, ज्यांच्यावरती बरं आम्ही काही वेगळं करायला सांगत नाही, फक्त कायद्याचं पालन करा हे सुद्धा जर सांगण्याची वेळ नागरिकांवरती येत असेल, पोलीस विभागाला हे सुद्धा सांगण्याची वेळ की कायद्याचं पालन करा किंवा करायला लावा हे सुद्धा सांगण्याची वेळ जर सामान्य नागरिकांनी येत असेल तर क्यू करावी अशी ही परिस्थिती आहे असं मला वाटतं. अतिशय चांगले अधिकारी आहेत. म्हणजे एखादा अधिकारी खराब आहे तर त्याच्याकडनं आपण काय तर अपेक्षा करणार ना. पण चांगल्या अधिकाऱ्याकडनं हे व्हावं हे खरोखर दुर्दैव आहे. आणि आठवण करून देऊन, वारंवार निवेदनं देऊन, त्याच्याविषयीची मोहीम घेऊन, त्याच्याविषयीचा वाईटपणा घेऊन, हे सगळं करून सुद्धा जेव्हा हे चित्र डोळ्यासमोर येतं, मागे काही पोलीस अधिकारी चांगले होते तर लातूरमध्ये DJ वाजत नव्हते. मी अधिकाऱ्याचं नाव घेऊन तुलना करू इच्छित नाही, परंतु मला ते अधिकारी पण माहिती आहेत की ज्यांनी अतिशय कार्यक्षमपणे लातूरमध्ये DJ लावू दिलेले होते. तर तसे अधिकारी, चांगलं कामगिरी ह्यासुद्धा अधिकाऱ्याकडनं अपेक्षित होती, परंतु दुर्दैवाने ते तसं करत नाही आहेत असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ ही माझ्यासारख्या एक माणसांवरती आलेली आहे. पण तुम्हाला परत प्रश्न पडतो की आपण महापुरुषांच्या ज्या जयंत्या साजऱ्या करतो तर कोणत्या पद्धतीने आपण कराव्यात याचासुद्धा कुठंतरी विचार प्रामाणिकपणे समाजाने केला पाहिजे. महापुरुष, आता मला सांगा, काल जे तमाशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 8 ते 10 चालला, तो छत्रपती शिवाजी महाराजाला आवडेल का? त्यांच्या विचाराला धरून आहे का? महाराजांना हे अभिप्रेत आहे का? म्हणजे आज म्हणजे महाराज वरती जिथे कुठे असतील स्वर्गामध्ये, हे सगळा खालचा तमाशा बघून त्याच्या जीवाला काय वाटत असेल एवढा तरी विचार कोणीतरी केला पाहिजे ना. जेवढे महापुरुष असतील त्यांना हे अपेक्षित आहे तुम्ही जे करता ते. अर्धे शुद्धीत नसलेले लोक, अर्धे भानावर नसलेले लोक, त्यांच्यापुढे तुम्ही शिवजयंती साजरी करता, तीही या पद्धतीने. ही कुठली पद्धत आहे शिवजयंती किंवा महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याची? कुठंतरी सगळ्याच समाजाने अतिशय प्रामाणिकपणे हा विचार केला पाहिजे. आपण नियम पाळले पाहिजेत, कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराला चालना देणारी शिवजयंती साजरी केली पाहिजे. मागच्या वर्षी एक चांगला उपक्रम माझ्या विनंतीवरून आमचे लातूरचा राजा गणपतीचे संस्थापक अध्यक्ष श्याम जाधव यांनी केला होता. त्यांनी इथे राजमुद्रा म्हणून एक स्पर्धा परीक्षेचा क्लासेस घेणारी अकॅडमी आहे. त्याच्यामध्ये त्याच्या विद्यार्थ्यांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दलचे प्रश्न विचारले होते आणि एका बरोबर प्रश्नाला 100 रुपये बक्षीस ठेवलं होतं. तुम्ही जे एका प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुला 100 रुपये मिळणार. अशा पद्धतीची प्रश्नावळी आम्ही तयार केली होती. आमचे गणेश बेळंबे म्हणून प्राध्यापक आहेत मित्र, त्यांनी ती प्रश्नावळी तयार केली होती. तर त्या क्लासेसमध्ये जाऊन प्रश्न विचारले गेले विद्यार्थ्यांना. आता स्पर्धा परीक्षेला तयारी करणारी मुलं म्हणजे ते अभ्यासू असतात, त्यांना सामान्य ज्ञान त्यांना माहिती असतं, त्यांचा अभ्यास असतो, म्हणून तिथे जाऊन ती प्रश्नमंजुषा आम्ही केली होती आणि एका प्रश्नाच्या बरोबर उत्तराला 100 रुपयाचं बक्षीस होतं. तुम्हाला मी आश्चर्य सांगतो, जेवढे प्रश्न विचारले गेले ना त्याची उत्तरं यासुद्धा मुलांना देता आली नाहीत. एवढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा यांचा अभ्यास कच्चा आहे. बरीपैकी उत्तरं दिली मुलांनी, परंतु आम्हाला समाधान काय वाटलं की कमीत कमी आपण प्रश्न विचारल्याच्या नंतर ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांना बक्षीस मिळालं आणि ज्यांनी उत्तरं नाही देऊ शकली, कमीत कमी ती मुलं जाताना हा तरी विचार करत असतील की आपण एवढी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय तर आपल्याला साधे ह्या प्रश्नाची उत्तरं येत नाही, तर आपण जाऊन बघूया तरी काय होतं. उत्सुकता तरी, जिज्ञासा जरी त्यांच्यामध्ये आम्ही निर्माण केली ना की त्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकतं. कमी अशा पद्धतीचं महापुरुषांच्या बद्दल वैचारिक जडणघडण समाजाची घडली पाहिजे, त्याच्याबद्दलचा त्यांना अभ्यास करावासा वाटला पाहिजे, त्याच्याबद्दलची त्यांना माहिती घ्यावीशी वाटली पाहिजे. अशा पद्धतीचे त्यांचे जयंती उत्सव हे समाजाने साजरे केले पाहिजेत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत, पारंपरिक पद्धतीने उपक्रम राबवले पाहिजेत. आता बाबासाहेब आंबेडकरांची पण जयंती येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय कल्पकतेने, अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी जयंती, त्यांचा जयंती उत्सव हा समाजाने साजरा केला पाहिजे. ना की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते DJ धांगडधिंगाण, काय ती गाणी असतात काय, म्हणजे विचारू नका.
तो काल जे काही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालं 8 ते 10च्या दरम्यान, ते अतिशय खेदजनक आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि तिथं ज्यांनी कुणी हे साऊंड लावले होते, ज्यांचा कुणाचा आवाज हा कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त होता, त्याही सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि हे त्यांना करू दिल्याबद्दल आणि तमाशा बघितल्याबद्दल आणि शंडपणे तिथं उभं राहिल्याबद्दल मी पोलीस विभागाचा सुद्धा जाहीर निषेध करतो. मला अपेक्षा आहे की कधी ना कधीतरी समाजही भानावरती येईल आणि पोलीस विभागसुद्धा भानावरती येईल आणि समाजही छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असलेले जयंती उत्सव साजरे करेल आणि पोलीस विभागसुद्धा कायद्याचं पालन होईल याची काळजी घेईल. अशी मी कधी ना कधीतरी होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि हा जो विषय आमच्या मनातलं जे आहे ते सतत यानं त्या माध्यमातनं मी मांडण्याचा प्रयत्न करीन आणि सतत विनंती करीन आणि सतत प्रयत्न करीन की जागरूकता यावी आणि एक दिवशी ती नवीन पहाट उजळावी. धन्यवाद.